तुमच्या ऑफिसमध्ये एक नवीन कर्मचारी जॉईन झाला आहे. तो कधीच सुट्टी घेत नाही, तो कधीच थकत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो तुमच्यापेक्षा जास्त वेगाने काम करतो. तो आहे AI. पण प्रश्न असा आहे, AI तुमचा मित्र आहे की तुमच्यासाठी धोका? नमस्कार, तुम्ही पाहत आहात द नॉलेज DNA. आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. AI वर्कप्लेसमध्ये खरंच काय बदल घडवतो आहे आणि HRच्या दृष्टिकोनातून AI आपल्यासाठी ब्लेसिंग आहे की थ्रेट? AI म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर AI म्हणजे मशीनची अशी क्षमता जी माणसासारखी विचार करू शकते, शिकू शकते आणि निर्णय घेऊ शकते. आजच्या काळात टूल्स जसे की ChatGPT हे ईमेल लिहिणं, रिपोर्ट तयार करणं, डाटा ॲनालाइज करणं हे सगळं काही सेकंदात करू शकतात. म्हणजेच AI हा फक्त टूल नाही, तो एक स्मार्ट एम्प्लॉई बनत चालला आहे. वर्कप्लेसमध्ये AI कसा वापरला जातो? आजच्या कंपन्यांमध्ये AI मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. रिक्रुटमेंटमध्ये, रेझ्युमे स्क्रीनिंग करण्यासाठी, कॅन्डिडेट शॉर्टलिस्टिंग करण्यासाठी, HR ऑपरेशन्समध्ये, अटेंडन्स ट्रॅकिंगसाठी, एम्प्लॉई क्वेरीज ऑटोमेशनसाठी, ट्रेनिंगमध्ये, पर्सनलाइज लर्निंगसाठी, AI बेस्ड असेसमेंटसाठी, परफॉर्मन्स मॅनेजमेंटमध्ये, डाटा ड्रिव्हन अप्रेझलसाठी. म्हणजेच AI HRचं काम इतकं परफेक्ट करतो आहे की ते आता स्मार्ट आणि स्ट्रॅटेजिक बनत चाललं आहे. AIचे फायदे आता पाहूया. AI आपला मित्र कसा आहे? टाईम सेविंग, AI रिपिटेटिव्ह काम काही सेकंदात करतो. ॲक्युरसी, ह्युमन एरर कमी होतो. बेटर डिसिजन मेकिंग, डाटा ॲनालिसिसमुळे HR डिसिजन्स अधिक ॲक्युरेट होतात. एम्प्लॉई एक्सपिरियन्स, AI चॅटबॉट 24/7 सपोर्ट देतात. एक्झाम्पल, एम्प्लॉईला लिव्ह पॉलिसी विचारायची आहे, HRला फोन करण्याची गरज नाही, AI चॅटबॉट लगेच उत्तर देतो. म्हणजेच AI HRला रिप्लेस करत नाही, तो HRला सुपर HR बनवतो. आता AIचे धोके पाहूयात मित्रांनो. सगळं काही पॉझिटिव्ह नाही आहे. जॉब डिस्प्लेसमेंट, काही रोल्स कमी होऊ शकतात, एस्पेशली रिपिटेटिव्ह जॉब्स. स्किल गॅप, AI वापरता न येणारे लोक मागे पडू शकतात. ह्युमन टच कमी होणे. HRमध्ये एम्पॅथी खूप महत्त्वाची आहे. AI ती रिप्लेस करू शकत नाही. डाटा ॲनालिसिस इश्यू, एम्प्लॉई डाटा मिसयूज होण्याचा धोका आहे. इम्पॉर्टंट पॉईंट, AI धोका नाही, पण AI वापरणारा स्किल्ड माणूस अनस्किल्ड माणसासाठी प्रचंड धोका आहे. HR प्रोफेशनल्सने काय करावं? जर तुम्ही HRमध्ये असाल तर ही 5 गोष्टी लक्षात ठेवा. 1. AI टूल्स शिका, जसे की ChatGPT. 2. डाटा लिटरसी वाढवा, डाटा समजणं खूप महत्त्वाचं आहे. 3. ह्युमन स्किल्स मजबूत करा, कम्युनिकेशन, एम्पॅथी, लीडरशिप. 4. कंटिन्युअस लर्निंग करा, AI रोज बदलतो आहे, तुम्हीही बदलले पाहिजे. स्ट्रॅटेजिक HR बना, रूटीन काम AI करेल, तुम्ही डिसिजन मेकर बना. शेवटी एकच सांगतो, AI तुमचा शत्रू नाही, तो तुमचा फ्युचर टीममेट आहे. प्रश्न असा नाही की AI येणार का? प्रश्न आहे, तुम्ही AI सोबत ग्रो करणार का की मागे राहणार? चॉईस इज युअर्स. जर तुम्हाला असेच AI, HR आणि करिअर रिलेटेड आणि नॉलेज रिलेटेड व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. द नॉलेज DNA हे आपल्या चॅनलचं नाव आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट.